ज्यावेळेस आपण देवाच्या वाचनाकडे जात असताना आज आपण पुनरुत्थित ख्रिस्त साजरा करत आहोत. पुनरुत्थानाचा सण साजरा करत आहोत. प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे. एकमेकांना म्हणूया आपण. तर आम्हाला रिअल देव माहिती असणं गरजेचं आहे. येशू उठलेला आहे. 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावरती आला आणि त्याने या भूतलावरती जीवन जगला. तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मानवरूप धारण करून आला आणि आपल्यासाठी त्या वधस्तंभावर त्यांनी प्राण साडला, रक्त सांडलं. तो मेला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी उठला. आणि जर तो पुनरुत्थी झाला नसता तर आज आपण या ठिकाणी एकत्र येऊ शकलो नसतो. आणि म्हणून आज हे सत्य आहे की आमचा प्रभू येशू ख्रिस्त उठलेला आहे. तो पुनरुत्थित झालेला आहे आणि तो सध्या जिवंत आहे आणि तो तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आहे. आमेन. त्याची उपस्थिती आज आमच्या बरोबर आहे. आणि म्हणून आज हा पुनरुत्थानाचा सण आम्ही साजरा करत असताना महत्वाच्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत. की जर आम्ही म्हणत आहोत की पुनरुत्थित ख्रिस्त झालेला आहे तर त्याला पुरावे आहेत आणि ते पुरावे फार महत्वाचे आहेत. ती देवाच्या वचनातून आज आपण काही वेळ पाहणार आहोत. ख्रिस्त उठलेला याचा पुरावा हा काय आहे तर देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. जुन्या करारात जर आम्ही वाचलं तर येशू ख्रिस्ताबद्दल भविष्यवाणी करण्यात आलेली होती की येशूचं येणं होणार आहे आणि तो वधस्तंभी दिला जाणार आहे, त्याला मारलं जाणार आहे, मानवाच्या पापासाठी त्याला बली देण्यात येणार आहे. ही भविष्यवाणी जुन्या कराराच्या पुस्तकामध्ये केलेली होती. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आला त्यावेळेस नव्या करारामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ती भविष्यवाणीची पूर्तता झालेली आहे. जर आपण देवाच्या वचनामध्ये वाचलं, काढूया आपण देवाचं वचन. स्तोत्र संहितेचं पुस्तक 16वा अध्याय आणि 10 वचन वाचा. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी पुन्हा एक वार वाचूया. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाही, कुजण्याचा अनुभव येणार नाही. या ठिकाणी देवाचं वचन हे प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल भाकीत केलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं या भूतलावरती होणार आहे आणि त्याला कबरेमध्ये ठेवण्यात येणार आहे. आणि तो देवाचं वचन म्हणतो की त्या भक्तास कुजण्याचा अनुभव येणार नाही. आमचा प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावरती आला आणि त्याला कुजण्याचा अनुभव आलेला नाही. तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे. हे भाकीत जुन्या करारामध्ये करण्यात आलेलं आहे. नंतर आम्हाला पाहायला मिळतं यशायाचं पुस्तक 53 अध्याय आणि 11 वचनामध्ये काय म्हटले आपण वाचूया. की त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फल पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरविल. त्याच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. त्यांच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सर्वांच्या अधर्माचा भार त्याच्यावरती घेतलेला आहे. आणि त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की तो आमच्यासाठी मरण पावणार आहे. त्या ठिकाणी भाकीत करण्यात आलेला आहे की तो आमचा भार त्याच्यावरती घेईल आणि तो धर्मशील सेवक ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरविल. तो प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे आणि त्याने आम्हाला पापापासून निर्दोष केलेला आहे. हे भाकीत जुन्या कराराच्या काळामध्ये केलेलं आहे आणि ते भाकीत आम्हाला पाहायला मिळतो. पुरावा आहे देवाचं वचन की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि त्याने आमच्यासाठी जीवन जगला आणि तो वधस्तंभावरती गेला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी उठलेला आहे. हे भाकीत जुन्या करारामध्ये करण्यात आलेलं आहे पण नवीन करारामध्ये ते पूर्ण झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना त्याने सुद्धा त्याच्या मरणाबद्दल भाकीत केलेलं आहे. देवाचं वचन आपण वाचूया. येशू ख्रिस्त ज्यावेळेस या जगामध्ये होता त्यावेळेस त्यांनी काय भाकीत केलेलं आहे आपण काढूया देवाचं वचन. योहान कृष्णवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 19 ते 21 वचन आपण वाचूया. योहान कृष्णवर्तमान याचा 2रा अध्याय. येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी 3 दिवसात ते उभारीन. काय म्हटलेलं आहे? येशूने त्यांना उत्तर दिले. कोणाला? शास्त्री पुरुषांना. तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी 3 दिवसात ते उभारीन. यावरून यहुदी म्हणाले, हे मंदिर बांधवयास 46 वर्ष लागले आणि हे 3 दिवसात उभारणार काय? तो तर आपल्या शरीरारूपी मंदिराविषयी बोलत होता. काय म्हटलेलं आहे?
तो त्याच्या शरीररूपी मंदिराबरोबर बद्दल बोलत आहे. पण या लोकांना वाटलं की यरूशलेमेचं मंदिर ते तोडणार आहे आणि 3 दिवसात उभं राहणार. येशू ख्रिस्त या भूतलावरती असताना अशा काही गोष्टी करत होता की समोरच्या लोकांना काही कळत नव्हतं. पण येशू ख्रिस्त या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो की तो म्हणतो की मी हे मंदिर काय करल, 3 दिवसात मोडून टाकीन आणि 3 दिवसात उभारीन. हे मंदिर मोडून टाका आणि मी 3 दिवसात उभारीन. तो स्वतःच्या मरणाबद्दल भाकीत करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावरती असताना स्वतःच्या मरणाबद्दल त्यांनी भाकीत केलेला आहे की तो मारला जाणार आहे. लोकांच्या पापासाठी, उद्धारासाठी तो मारला जाणार आहे. नंतर आम्हाला दुसरं वचन आम्हाला पाहायला मिळते येशू ख्रिस्ताने काय म्हटलेलं आहे. मार्क त्याच्याबद्दल काय लिहितो आपण वाचूया. मार्क कृष्णवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 31 वचन काय म्हटलेलं आपण वाचूया. मार्क कृष्णवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 31 वचन. कारण तो आपल्या शिष्यांना शिकवित होता. कारण तो आपल्या शिष्यांना शिकवित होता. तो त्यांना असे सांगत होता की मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे. मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार. तो त्याच्या शिष्यांना शिकवत आहे, त्याच्या शिष्यांना ट्रेन करत आहे. तो त्यांना सांगत आहे की येशू ख्रिस्ताला माणसाच्या हाती देण्यात येणार आहे. ते त्याला जीवे मारतील, माणसं त्याला जीवे मारतील आणि मारला गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल. येशू ख्रिस्त त्यांना अगोदरच सांगत आहे की लोक येशूला माणसाच्या ताब्यात देणार आहे, ते त्याला मारतील आणि तो पुन्हा उठेल. पण देवाचं वचन सांगतं या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही. ते कन्फ्यूज होते. येशू ख्रिस्त या भूतलावरती असताना त्याने अनेक वेळा त्याच्या मरणाबद्दलचं भाकीत केलेलं आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं जे भाकीत प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं आहे ते पूर्ण झालेलं आहे. त्याचं हेच कारण येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे. आमेन. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की पवित्र शास्त्राची वचनं ही आधार देतात की प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावरती आला आणि तो पुन्हा परत जिवंत झालेला आहे आणि तो आज जिवंत आहे. आमेन. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे येशू ख्रिस्ताने अनेक ठिकाणी त्याचं भाकीत केलेलं आहे की तो जिवंत आहे, तो मेलेला नाही, तो जिवंत आहे. जर आम्ही योहान कृष्णवर्तमानाच्या 20 अध्याय आणि 1 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं योहान त्याच्या रिकामे कबरीबद्दल लिहितो. वाचूया आपण. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरिया मगदलिया कबरेजवळ आल्या आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढलेली आहे असे तिने पाहिले. ती या विचाराने गेलेली आहे की जाऊन मी येशूच्या शरीराला सुगंधी द्रव्य लावावा. आणि त्या विचाराने त्या स्त्रिया गेलेल्या आहेत. पण त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते की वेगळं चित्र त्यांना पाहायला मिळालेलं आहे. आणि ते योहान सांगतो येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे, येशू ख्रिस्त उठलेला आहे. जे काही भाकीत प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं आहे ते पूर्ण झालेलं आहे. हालेलुया. या जगामध्ये अनेक चांगले लोक होऊन गेलेले आहेत, ते मेले परंतु ते जिवंत झाले नाही. पण आमचा येशू ख्रिस्त या भूतलावरती आला, तो जिवंत जगला, त्याने अनेक लोकांसाठी चांगली कामे केले, तो मारला गेला पण तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठलेला आहे. आणि आज सुद्धा ती खबर रिकामी आहे. तो उठलेला आहे आणि खरोखर उठलेला आहे. हालेलुया. आणि अशा जिवंत देवाची सेवा तुम्ही आणि मी करत आहोत. आणि ही देवाची वचनं तुम्हाला आणि मला आधार आहेत की त्याचं पुनरुत्थान झालेलं आहे. देवाची वचनं आम्हाला पुरावे देतात की तो पुनरुत्थित झालेला आहे. जुन्या करारामध्ये येशयाने भाकीत केलं, दावीद राजाने भाकीत केलं. आणि आम्हाला पाहायला मिळतं येशू ख्रिस्त स्वतः त्याच्या मरणाबद्दल भाकीत करतो. आणि ते योहान त्याच्या पुस्तकामध्ये 20व्या अध्यायाच्या 1ल्या वचनामध्ये लिहितो की खबर रिकामी झालेली आहे. हालेलुया. आणि त्या जिवंत देवाची उपासना आम्ही करत असताना आम्हाला पाहायला मिळतं की हे फक्त लेखकच लिहित नाही, तर ज्या लोकांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे त्यांनी देखील साक्ष दिलेले आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहणार आहोत की देवदूतांनी त्यांना साक्ष दिलेली आहे की तो उठलेला आहे. जर आम्ही पाहिलं देवाच्या वचनामध्ये योहान कृष्णवर्तमान 20 अध्याय आणि 10 ते 13 वचनामध्ये काय म्हटलेलं आपण वाचूया. तेव्हा ते शिष्य आपल्या घरी परत गेले. इकडे मरिया बाहेर कबरेजवळ रडत होती आणि रडता रडता तिने ओनून पाहिले जेथे येशूचे शरीर ठेवले होते. तिथे शुभ्र वस्त्र परिधान केलेले दोन देवदूत
एक उशाजवळ व एक पायथ्याजवळ बसलेले तिला दिसले. ते तिला म्हणाले, बाई का रडतेस? ही त्यांना म्हणाली, त्यांनी माझ्या प्रभूला नेले व कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही. या ठिकाणी म्हटलेलं आहे, मरिया जी आहे ती येशूवरती प्रीती करणारी होती, आणि ज्यावेळेस ती खबरे जवळ गेलेली आहे आणि ज्यावेळेस तिला येशू सापडलेला नाही त्यावेळेस ती फार दुःखी झालेली आहे, निराश झालेली आहे. आणि त्या ठिकाणी खबरे जवळ येऊन ती रडत असताना स्वर्गदूत त्या ठिकाणी अवतरलेले आहेत, आणि स्वर्गदूत त्या ठिकाणी तिला सांगतात की तो उठलेला आहे. म्हणजे देवदूतांनी देखील साक्ष दिलेली आहे की तो उठलेला आहे. आम्हाला या ठिकाणी देवदूतांची साक्ष पाहायला मिळते. लोक देखील देवदूतांनी कशी साक्ष दिलेली आहे ती आपण पाहूया. लूक ऋषिवर्तमान याचा 24 अध्याय आणि 4 ते 6 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. लूक ऋषिवर्तमान याचा 24 अध्याय. मग असे झाले की त्याविषयी त्यांना भ्रांत पडली. त्याविषयी त्यांना भ्रांत पडली म्हणजे त्यांना विसर पडला. तो पहा लखलखीत वस्त्रे परिधान केलेले लखलखीत वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्याच्या जवळ उभे 2 राहिले. पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपले तोंडे जमिनीकडे केली. भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली. ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यामध्ये का करता? तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यात का करीता? तो येथे नाही तर उठला आहे. तो गालिलात होता. त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा. त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, शिष्य लोक हे विसरणारे होते. त्यांना विसर पडलेला आहे. ज्या काही गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलेल्या आहेत, ज्या काही गोष्टी त्यांना भाकीत केलेल्या आहेत, त्या गोष्टींचा त्यांना विसर पडलेला आहे. आमच्या जीवनात देखील बऱ्याच वेळेस आम्ही देवाच्या अभिवचनाचा आम्हाला विसर पडतो, आणि या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की त्यांच्यावरती आलेल्या परिस्थितीने त्यांना देवाच्या वचनाचा विसर पडलेला आहे. आणि देवाचा स्वर्गदूत त्यांना म्हणतो की तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यात का करता? आज आमचा येशू हा जिवंत झालेला आहे, आणि आज जर तो जिवंत आहे तर आम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यात करता कामा नाही. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, स्वर्गदूत त्याची साक्ष देतात की त्याने तुम्हाला सांगितलं आहे गालिलात असताना की तो उठणार आहे 3ऱ्या दिवशी. तुम्हाला त्याची विसर पडलेला आहे, आणि मग त्यांना त्याची आठवण झालेली आहे. तुमच्यासारखे आणि माझ्यासारखेच शिष्य लोक होते. आम्हाला देखील देवाच्या वचनाचा काय पडतो? विसर पडतो. ज्यावेळेस आम्ही त्रासात आणि अडचणीत असतो त्यावेळेस देवाची वचनं आम्हाला आठवत नाही, पण परिस्थिती आम्हाला आठवते. पण लक्षात ठेवा, आमचा येशू जिवंत आहे. जो प्रभू येशू ख्रिस्ताला जी खबर होल्ड करू शकली नाही, की त्याला दांबू शकली नाही, त्या खबरेने प्रभू येशू ख्रिस्ताला सोडलेला आहे, कारण तो जिवंत आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त आमच्या प्रत्येक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी तो आम्हाला समर्थ आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की तो जिवंत असण्याचा पुरावा हे सांगतो, स्वर्गदूतांनी त्याची साक्ष दिलेली आहे की तो मेला नाही, तो जिवंत झालेला आहे. आमेन. त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की आय विटनेस, ज्यांनी डोळ्यांनी पाहिलेला आहे ते लोक साक्ष देतात की येशू उठलेला आहे. जर आम्ही वाचलं देवाच्या वचनामध्ये, योहान ऋषिवर्तमान याचा 20 अध्याय 14 ते 17 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की मरिया हिने येशू ख्रिस्ताला तिच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे, की येशू उठलेला आहे, आणि तिने ती साक्ष दिली की येशू उठलेला आहे. त्याच्या शिष्यांना जाऊन सांगितलं. वाचूया आपण. असे बोलून ती पाठमोरी फिरली. तो तिला येशू उभा असलेला दिसला. या ठिकाणी म्हटलेलं आहे, ती पाठमोरा होता क्षणी येशू तिला दिसला आहे. तिच्या डोळ्यांनी येशूला तिने पाहिलेला आहे. परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, बाई का रडतेस? कोणाचा शोध करतेस? तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, दादा तू त्याला येथून नेले असेल तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. येशूने तिला म्हटले, मरिये. ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, रबुनी म्हणजे गुरुजी. येशूने तिला म्हटले, मला बिलकुल बसू नको, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो. मरिया मगदलिया गेली व आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यास कळविले. काय म्हटलेलं आहे? तिने शिष्याला कळवलं.
आणि देवाच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जे ते शिष्य होते तेथील दारे योद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला आणि मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हा शांती असो. आणि आम्हाला पाहायला मिळतं त्या ठिकाणी सुद्धा देवाच्या लोकांना त्याचं दर्शन झालेलं आहे, शिष्यांनी त्याला पाहिलेलं आहे. असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखविली. क्रूस व त्यांना दाखविली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद तेव्हा झाला. प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, येशू पुन्हा त्यांना तुम्हा म्हणाला, शांती असो. तुम्हा शांती असो. असे पित्याने मला पाठविले आहे, जसे पित्याने मला पाठविले आहे तसे मीही तुम्हास पाठवितो. तसे मीही तुम्हास पाठवितो. काय म्हटलेलं आहे? शिष्यांना आनंद झालेला आहे त्याला पाहून. म्हणजे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं त्यांच्या डोळ्यांनी येशू ख्रिस्ताला त्यांनी पाहिलेलं आहे. ते आय विटनेस होते. आणि म्हणूनच आम्हाला पाहायला मिळतं की शुभवर्तमानाची पुस्तकं लिहिण्यात आलेली आहेत. बरोबर आहे ना? येशू ख्रिस्ताचा शिष्य योहान त्याने ते शुभवर्तमान लिहिलेलं आहे. तो स्वतः आय विटनेस आहे. त्याला खात्री होती येशू उठलेला आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं की त्यांनी स्वतः तो जिवंत झाल्याचा पुरावा हा आहे की त्यांनी स्वतः नेत्रांनी पाहिलेला आहे. आज समाजामध्ये देखील आय विटनेस पाहिला जातो. तुम्ही होते का तिथं? तुम्ही पाहिलं का तिथं? तरच बोला. आम्हाला पाहायला मिळतं की शिष्य लोक त्यांनी स्वतः येशू उठलेलं पाहिलेलं आहे. कारण येशू त्यांना भेटला. आणि अशा रीतीने प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झाल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं प्रभू येशू ख्रिस्त या भूतालावरती 40 दिवस होता. आणि या 40 दिवसामध्ये निरनिराळ्या लोकांना तो भेटी देत गेलेला आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं ज्यावेळेस त्याची भेटी पूर्ण झालेली आहे, आम्हाला पाहायला मिळतं की तो वर घेतला जात असताना त्याने शिष्यांना अभिवचन दिलं की मी जातो आणि तुमच्यासाठी काय पाठवेल? कैवारी आत्मा पाठवेल. आणि तो कैवारी आत्मा ज्यावेळेस प्रेषितांच्या कृत्याचा 2रा अध्याय मध्ये आलेला आहे, पवित्र आत्म्याचं आगमन झालेलं आहे. आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा त्यांच्या जीवनावरती आलेला आहे त्यावेळेस देवाचं वचन सांगते ते पवित्र आत्म्याने भरले गेले, अन्य भाषेतून बोलू लागले. आणि ज्यावेळेस प्रारंभीची मंडळी तयार झालेली आहे त्यावेळेस प्रारंभीच्या मंडळीचा तोच संदेश होता, तो म्हणजे पुनरुत्थित ख्रिस्ताचा संदेश. की त्यांनी सुद्धा येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे हेच गाजवलेलं आहे. कारण त्याच्या व्यतिरिक्त त्यांना दुसरा संदेश नव्हता. कारण येशू ख्रिस्त हा पुनरुत्थित झालेला आहे तोच संदेश त्यांनी लोकांना सांगितलेला आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं प्रेषितांच्या कृत्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस पेत्र उभा राहिलेला आहे त्यावेळेस त्यांनी पुनरुत्थानाचा संदेश पहिला लोकांना दिलेला आहे. आणि बायबल सांगतो ज्यावेळेस पुनरुत्थानाचा संदेश लोक ऐकत होते त्यावेळेस अनेक लोकांनी प्रभूचा स्वीकार केलेला आहे, त्यांना ख्रिस्त कळलेला आहे. आणि म्हणून पुनरुत्थानाचं सामर्थ्य आज आम्ही अनुभवत असताना मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमचा आणि माझा तारणारा हा उठलेला आहे. तो मृत व देव नाही. आणि म्हणून तो जिवंत आहे. याचा पुरावा हाच आहे की प्रभू उठलेला आहे. देवाची वचनं त्याला आधार आहेत, इतिहास त्याला आधार आहे की तो उठलेला आहे, तो जिवंत आहे. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की तो 40 दिवस लोकांना भेटी देत असताना पाऊल त्याच्याबद्दल काय म्हणतो आपण वाचूया. देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं पाऊलाला देखील तो भेटलेला आहे. पाऊल देखील त्याचा आय विटनेस आहे. देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रेषितांची कृत्य याचा 9वा अध्याय आणि 3 ते 5 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. वाचूया आपण. मग जाता जाता असे झाले की तो दिमिश्काजवळ येऊन पोहोचला. त्यावेळी अकस्मात त्याच्या भोवती आकाशातून प्रकाश चमकला. तेव्हा तो जमिनीवर पडला. आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की शौला 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 माझा छळ का करतोस? तेव्हा तो म्हणाला प्रभू तू कोण आहेस? त्याने म्हटले ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. या ठिकाणी आम्हाला पाहतो शाऊल जो ख्रिस्ती मंडळीचा छळ करणार आहे, लोकांना त्रास देणार आहे. परंतु ज्यावेळेस येशू त्याला भेटलेला आहे त्यावेळेस येशू त्याला म्हणतो ज्या येशूचा छळ करतो तो मी आहे. आणि पाऊल त्याच्याबद्दल म्हणतो की त्याने त्याच्या नेत्रांनी प्रभूला पाहिलेला आहे. आणि ज्यावेळेस तो करिंथीतील मंडळीला पत्र लिहित आहे त्यावेळेस तो काय लिहितो आपण वाचूया. 1 कोरिंथीकरास पत्र याचा 15वा अध्याय आणि 3 ते 8 वचनामध्ये काय म्हटले आपण वाचूया. ज्यावेळेस हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे त्यावेळेस इसवी सन 58 साली हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे. आणि गेली 27 वर्षानंतर पाऊल पुन्हा एक वार
या मंडळीला जाणीव करून देत आहे की मी माझ्या नेत्राने माझ्या येशूला पाहिलेला आहे. आपण वाचूया. कारण मला जे सांगण्यात आले कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हा सांगून टाकले. ते मी तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की पाऊल म्हणतो त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला. शास्त्राप्रमाणे ख्रिस्त ख्रिस्त तुमच्या आमच्या आणि पापांबद्दल माझ्या मरण पावला. करता मरण पावला. तो पुरला गेला. तो पुरला गेला. शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले शास्त्राप्रमाणे तो पुन्हा उठविला गेला. आणि तो केफाला आणि तो केफाला म्हणजे तो पेत्राला, मग 12 शिष्यांना दिसला. मग तो म्हणतो तो 12 शिष्यांना दिसला. त्यानंतर तो एकदम 500 पेक्षा अधिक बंधूंना दिसला. त्यानंतर तो 500 पेक्षा अधिक बंधूंना दिसला. अधिक बंधूंना दिसला. तो 500 पेक्षा जास्त लोकांना दिसला. त्यातील बहुतेक आजपर्यंत ह्यात आहेत. त्यातील बहुतेक आजपर्यंत ह्यात आहेत हयात आहेत म्हणजे जिवंत आहेत. आणि कित्येक महानिद्रा घेत आहेत. आणि कित्येक महानिद्रा घेत आहेत म्हणजे कित्येक जण झोपलेले आहेत, ख्रिस्तामध्ये मेलेले आहेत. लक्षात ठेवा, कबरेमध्ये त्यांना गाडलेलं आहे. 500 पेक्षा जास्त लोकांना प्रभू येशू ख्रिस्त दिसला. ते त्याचे आय विटनेस होते. आणि पुढे काय म्हटलेलं आपण? त्यानंतर तो याकोबाला, कारण तो याकोबाला, मग सर्व प्रेषितांना दिसला. मग तो सर्व प्रेषितांना दिसला. आणि जणू काय अकाली जन्मलेला जो मी, आणि अकाली जन्मला जो काय मी म्हणजे तो स्वतःबद्दल सांगतो, त्या मलाही सर्वांच्या शेवटी दिसला. त्या दिसला म्हणजे तो देखील आय विटनेस आहे की मी त्याचा आय विटनेस आहे की प्रभू येशू ख्रिस्त मला दिसलेला आहे. तो स्वतः साक्ष देतो 27 वर्षानंतर. आणि इतिहास आम्हाला सांगतो प्रभू उठलेला आहे. आमेन. देवाची वचन त्याला आधार आहे. येशू आज जिवंत आहे. आमचा देव हा मेलेला देव नाही. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही किती परिस्थितीला तोंड देत असू, किती समस्यांना तोंड देत असू, लक्षात ठेवा माझा देव जिवंत आहे. आणि म्हणून आम्ही गीत गायलं, रिडीम माय रिडीमर लिव्स. तो जिवंत आहे, तो जिवंत आहे, तो जिवंत आहे. आमेन. तो मेलेला देव नाही. अवर गॉड इज नॉट डेड गॉड. तो जिवंत देव आहे. आणि म्हणून देवाचं वचन त्याला आधार आहे. जर पुनरुत्थित ख्रिस्त उठलेला आहे तर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो पुनरुत्थित ख्रिस्त आज काय आहे, कशा रीतीने तो आमच्यासाठी आशीर्वाद राहील. आजच्या काळामध्ये देवाचं वचन आम्हाला पाहायला मिळतं. त्या पुनरुत्थानामुळे आम्हाला काय मिळालेलं आहे, येशू ख्रिस्ताच्या उठण्यामुळे आम्हाला काय प्राप्त झालेलं आहे. पौल पहिले कोरिंथीकरास पत्र याचा 15वा अध्याय आणि 1 ते 3 वचनामध्ये काय म्हणतो आपण वाचूया. बंधुजन हो, बंधुजन हो, जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली, जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला, कोरिंथीतील मंडळी जिचा तुम्ही स्वीकार केला, जिच्यात तुम्ही स्थिरही राहतात, जिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात, जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, ती सुवार्ता मी तुम्हास कळवितो. ती सुवार्ता मी तुम्हास कळवितो. ज्या वचनाने मी तुम्हाला जी सुवार्ता सांगितली, ज्या वचनाने मी तुम्हास ही सुवार्ता सांगितली, त्या वचनानुसार त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल. तुम्ही दृढ धरली असेल, नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. तुमचा विश्वास व्यर्थ आहे. पौल काय म्हणतो, जर मी सांगितलेली सुवार्ता तुम्ही स्वीकारलेली आहे आणि त्यावरती जर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे तर तुमचा विश्वास हा सार्थक राहील. परंतु जर तुम्ही विश्वास सोडता तर तुम्हाला सांगितलेली सुवार्ता काय आहे, व्यर्थ आहे. आणि म्हणून ही सुवार्ता आज तुमच्यापर्यंत आणि माझ्यापर्यंत आलेली आहे. पुनरुत्थित ख्रिस्ताची सुवार्ता, येशू ख्रिस्त उठण्याची सुवार्ता तुमच्या प्रत आणि माझ्या प्रत आलेली आहे. आणि पुनरुत्थान आम्हाला फक्त तारण देणार आहे, आमच्या पापापासून सुटका देणार आहे, आमच्या पापापासून मुक्तता देणार आहे. आणि देवाचं वचन सांगतं, तुमची पापे लाकीसारखी लाल असली तरी ती मी पांढरी शुभ्र करणार आहे. आणि हाच संदेश पेत्राने पहिला संदेश दिलेला आहे. आणि तो आम्हाला प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय आणि 22 आणि 24 वचनामध्ये आम्हाला पाहायला, 22 ते 24 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेस पवित्र आत्मा त्याच्यावरती आलेला आहे, तो उभा राहिलेला आहे आणि त्याने पुनरुत्थित ख्रिस्त गाजवलेला आहे. अहो इस्रायल लोकांनो, तो म्हणतो, अहो इस्रायल लोकांनो, या गोष्टी ऐका. या गोष्टी ऐका. नासुरी येशूच्या द्वारे, नासुरी येशूच्या द्वारे देवाने जी महत्कृत्य, देवाने जी महत्कृत्य, अद्भुते व चिन्हे तुम्हाला दाखविली, त्यावरून देवाने तुम्हा करता पटलेला असला तो मनुष्य होता याची तुम्हाला माहिती आहे.
तो देवाचा ठाम संकल्पानुसार, तो देवाच्या योजनेनुसार, पूर्व ज्ञानानुसार, पूर्व ज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर, तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्याच्या हातांनी अधर्म्याच्या हाती वधस्तंभावर खिळून मारले. वधस्तंभावर खिळून मारले. त्याला देवाने मरणाच्या वेदनापासून सोडविले, मरणाच्या वेदनांपासून सोडविले. कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे शक्य होते. मरणाच्या स्वाधीन राहणे शक्य नव्हते. तो मरणामध्ये राहू शकत नव्हता. तर मरणाची नांगी त्यांनी ठेचली आहे आणि तो जिवंत झालेला आहे. आमेन. आणि ही सुवार्ता पेत्राने पहिली सांगितली आहे आणि ती सुवार्ता पौल खरेदीतील मंडळीला सांगतो आणि ती सुवार्ता तुमच्या प्रत आणि माझ्या प्रत आलेली आहे की ज्या स्वार्थेमुळे आम्हाला तारण मिळालेलं आहे, ज्या स्वार्थेमुळे आम्हाला आशा मिळालेली आहे, ज्या स्वार्थेमुळे आम्हाला शांती मिळालेली आहे. हालेलुया. आणि म्हणून पुनरुत्थान जे आहे ते आम्हाला शांती देणार आहे. पुनरुत्थान जे आहे ते आम्हाला तारण देणार आहे. आमच्या पापापासून आम्हाला मुक्ती देणार आहे. आम्ही किती बंधनात असलो तरी देखील त्या बंधनातून सोडविण्याचं सामर्थ्य पुनरुत्थित ख्रिस्ताच्या सुवार्तेमध्ये आहे. आणि पौल म्हणतो, जर मी तुम्हाला ही सुवार्ता सांगितलेली आहे आणि जर ती सुवार्ता वरती तुम्ही विश्वास ठेवत नाही तर तुमचा तो विश्वास काय आहे? व्यर्थ आहे. 15:3 मध्ये काय म्हटलेलं आहे वाचूया आपण. 1 कोरिंथ 15:3. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले आहे. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या करता पापाबद्दल मरण पावला. हालेलुया. तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मरण पावलेला आहे. 5 मागी लोक होते की जे येशूच्या दर्शनासाठी गेले आणि त्या 5 पैकी 3 लोकांनी येशूचं दर्शन घेतलं पण 2 मिस झाले होते आणि ते येशूच्या शोधात चालले होते. आणि येशू पुनरुत्थी झाल्यानंतर येशू त्यांना भेटला अशी त्यांनी ती स्टोरी तयार केलेली होती. पण त्या स्टोरीमध्ये त्यांनी दाखवलं की ते एका हॉटेलमध्ये गेलेले आहेत आणि हॉटेलमध्ये बसलेले असताना तिथं बराब्बा आलेला आहे. आणि बराब्बा तिथं बसलेला असताना त्यांना माहिती झालं की हा कोणतरी गुंड मनुष्य आहे. आणि त्या गुंड मनुष्याबरोबर ते बोलत असताना बराब्बा त्यांच्याबरोबर बोलताना दाखवलेला आहे. आणि बराब्बा म्हणतो, तुम्हाला माहिती आहे का माझ्या जीवनामध्ये काय घटना घडलेली आहे? आणि तो फार अभिमानाने या लोकांना सांगत आहे. काय घडलेलं आहे माहिती तुम्हाला? मी खुनी मनुष्य आहे, दरोडेखोर मनुष्य आहे, मी अनेक लोकांना त्रास दिलेला आहे आणि मी जेलमध्ये असताना माझ्यासाठी एक वधस्तंभ तयार करण्यात आलेला होता की ज्या वधस्तंभावरती मला मारणार होते. कारण मी लोकांचा गुन्हेगार होतो, लोकांना मी छळणारा होतो. परंतु ज्या वेळेस मला त्या ठिकाणी मारण्याची वेळ आली त्यावेळेस सर्व जमावानी ओरड केली आणि पिलाताला म्हटले की आमच्यासाठी बराबाला सोडा, बराबाला सोडा. आणि सर्व जमावाचा शब्द पिलाताने ऐकलेला आहे आणि मला सोडण्यात आलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे कोणीतरी माणूस माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती गेला. मग त्यावेळेस ते म्हणून कोण माणूस होता तो? तर कोण? येशू. त्यांनी दाखवलं. पण तो येशू माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती त्याला मारण्यात आलं, मला सोडण्यात आलं. पण आज मला कसं वाईट वाटत आहे की मी इतका दोषी असताना मला सुटका मिळालेली आहे, पण ज्याला काही दोष नव्हता त्या माणसाला माझ्यासाठी मारण्यात. आणि त्या स्टोरीमध्ये बरब्बाचं मन एकदम विचलित झालेलं त्यांनी दाखवलेलं आहे. आणि तो नाही, हे चांगलं नाही, मला फार आनंद झाला, मला सुटका मिळाली, पण माझ्यासाठी कोणीतरी मरण पावलेलं आहे. आज तुम्हाला मला सांगू द्या की तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पुनरुत्थित ख्रिस्ताचं सामर्थ्य आम्हाला तारण देणार आहे. ज्या ठिकाणी आम्हाला मारलं जाणार होतं त्या मरणातून देवाने आमची सुटका केलेली आहे. पापामध्ये आम्ही मेलेलो होतो, नरक हा आमच्यासाठी राखून ठेवलेला होता. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं, त्याच्या वधस्तंभावरती बलिदान होणं आणि त्याचं पुनरुत्थित ख्रिस्ताचं पुनरुत्थान होणं हे आमच्यासाठी तारण झालेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून आज हा पुनरुत्थानाचा सण आम्ही साजरा करत असताना मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे की ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे आम्हाला तारण देणारं झालेलं आहे. पौल म्हणतो त्याच्यामुळे आम्हाला आशा मिळालेली आहे. देवाचं वचन तारण आम्हाला मिळालेलं असताना 15 अध्याय 14 वचन काय म्हटलेलं आपण वाचूया. कारण ख्रिस्त जर उठविला गेला नाही आमची घोषणा व्यर्थ, आमचा विश्वासही व्यर्थ. जर येशू उठलाच नाही तर आमची सुवार्ता पण व्यर्थ. पौल म्हणतो बरोबर आहे ना. जर येशू उठलाच नाही तर आमची सुवार्ता व्यर्थ आहे, आमचा विश्वास पण व्यर्थ आहे. पौल या ठिकाणी जरा निगेटिव्ह बोलत आहे, पण लक्षात ठेवा येशू उठलेला आहे, आमची सुवार्ता कधीच व्यर्थ जाणार नाही. आमच्या सुवार्तेला महत्व आहे, आमच्या तारणाला महत्व आहे. 17 वचन काय म्हटलेलं आपण वाचूया. आणि ख्रिस्त उठविला गेला
नसेल, ख्रिस्त जर उठविला गेला नसेल, तर तुमचा विश्वास तुमचा निष्फळ. विश्वास निष्फळ, तुम्ही अजून आपल्या पापातच तुम्ही आहात. अजून पापातच आहात. पण जर आम्हाला जाणीव झालेली आहे की येशूने माझ्या पापांची क्षमा केलेली, याचाच अर्थ प्रभू आमचा उठलेला आहे. म्हणून आम्ही गीत गातो, काही माझा आनंद, काही माझा आनंद सांगू शकत नाही, येशूने माझ्या सर्व पापांची क्षमा केलेली आहे. हालेलुया. पाप क्षमेचा आनंद देवाने आमच्या हृदयामध्ये ठेवलेला आहे. आणि म्हणून आज मोठ्या सकाळी आम्ही सर्वजण ते रिझरेक्शन डे किंवा पुनरुत्थानाचा सण साजरा करण्यासाठी देवाच्या घरामध्ये आलेलो आहोत. म्हणजे जी स्वार्थ आमच्या प्रत आलेली आहे ती व्यर्थ झालेली नाही. त्या स्वार्थेद्वारे, त्या पुनरुत्थानाद्वारे आम्हाला तारण मिळालेलं आहे. आणि देवाचं वचन 19 वचनामध्ये काय म्हणतं, या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर सर्व माणसापेक्षा लाचार आहोत. म्हणून आपण फक्त त्याच्यावरती आशा ठेवावी, देवावरती आशा करणं. आमची आशा तृप्ती करणारा तो परमेश्वर आहे. हालेलुया. आणि म्हणून आमची आशा त्या सर्वसमर्थ देवावरती ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज जो तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे, तर तो पुनरुत्थित ख्रिस्ताचे अनुयायी या नात्याने आम्ही देवासाठी साक्षीदार होणं गरजेचं आहे. तर तो तुमचा आणि माझा पापांची क्षमा करणार आहे, तर आम्ही त्या पुनरुत्थित ख्रिस्तासाठी साक्षीदार होणं गरजेचं आहे. प्रारंभीची मंडळी जी आहे ती साक्ष देणारी मंडळी होती. आज देव तुमच्याकडून माझ्याकडून अपेक्षा करत आहे की आम्ही त्याची साक्ष देणारे लोक बनणं गरजेचं आहे. देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, पहिले कोरिन्थीय पत्र 15 अध्याय 17 ते 21 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की आम्ही त्याची साक्ष द्यावी. जर ख्रिस्त जर उठलेला आहे, वाचू आपण, जर ख्रिस्त उठला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ आहे, तुम्ही अजून आपल्या पापातच आहात आणि ख्रिस्तामध्ये जे महानिद्रा घेत आहेत त्यांचा नाश झाला आहे. आपण या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसापेक्षा आपण लाचार आहोत. तरी पण ख्रिस्त मेलेल्यातून उठला गेलाच. तो महानिद्रा घेतलेल्या प्रथम फळ असा आहे, कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थान. ही आदामाद्वारे मरण आलं, पण येशूद्वारे जीवन आलेलं आहे. आणि त्या जीवनाची साक्ष आम्ही या जगाला देणं गरजेचं आहे. आम्ही ख्रिस्तासाठी साक्षीदार होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज आम्ही तो निर्णय घेऊया की आम्ही त्याची साक्ष देण्यासाठी तयार राहूया, कारण आम्ही नवी उत्पत्ती आहोत. जुन्या करात जे लोक मरण पावले, नवीन करात जे लोक मरण पावले, ते सर्वजण पुनरुत्थानाच्या दिवशी उठणार आहेत. त्यांच्यासाठी पुनरुत्थान आहे आणि आपल्या सर्वांसाठी देखील ते पुनरुत्थान आहे. परंतु त्या पुनरुत्थानाची घोषणा आम्ही देणं गरजेचं आहे, कारण त्याने आम्हाला नवी उत्पत्ती केलेला आहे. पौल काय म्हणतो आपण वाचूया. पहिले कोरिन्थीय पत्र 15 अध्याय 5 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे. आणि तो केफाला मग 12 शिष्यांना दिसला. 17 आणि दुसरे करीत वाचा. म्हणून जो कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल, जो कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल, तर तो नवी उत्पत्ती आहे. तर तो नवी उत्पत्ती आहे. मग आज तुम्ही आणि मी ख्रिस्ताच्या ठाई आहोत. जर आमचं पुनरुत्थान झालेलं आहे तर आम्ही ख्रिस्ताच्या ठाई नवी उत्पत्ती आहोत. म्हणजे जर आम्ही नवी उत्पत्ती आहोत तर आमची नवी सुरुवात होणं गरजेचं आहे. काय नवी सुरुवात आहे, तर या सुरुवातीच्या वेळेस आम्ही देवाचं वचन गाजवणं गरजेचं आहे. कारण आम्हाला पाहायला मिळतं, देवाने आमची उत्पत्ती यासाठी केलेली आहे की आम्ही त्याची सुवार्ता सांगावी, लोकांना ख्रिस्त गाजवावा. ही देवाची तुमच्याबद्दल आणि माझ्याबद्दल इच्छा आहे. ज्यावेळेस योहान त्याचं पुस्तक लिहितो त्यावेळेस तो काय म्हणतो आपण वाचूया. योहान कृष्णवर्तमान याचा 1 अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये काय म्हणतो. योहान काय लिहितो आपण, प्रारंभी शब्द होता, तो प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता, शब्द देवासह होता, आणि शब्द देव होता, आणि शब्द देव होता. म्हणजे ज्यावेळेस देवाने निर्मिती केली त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी होता. आणि प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे सर्व काय झालेलं आहे. मानवाची निर्मिती प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे झालेली आहे. आणि ज्यावेळेस मानवाला त्याने निर्माण केले, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त प्रारंभापासून आहे. वाचा पुढं. तोच प्रारंभी देवासह होता, तोच प्रारंभी देवासह होता, सर्व काही त्याच्याद्वारे झाले, आणि सर्व काही त्याच्याद्वारे झाले, आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही, त्याच्या वाचून झाले नाही. त्याच्या ठाई जीवन होते, त्याच्या ठाई जीवन होते. म्हणजे व ते मनुष्य जीवन होते, व ते जीवन, आणि ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. मनुष्य मात्राचा प्रकाश होते. म्हणजे येशू ख्रिस्त स्वतः त्या ठिकाणी होता. आणि ज्या वेळेस देवाने मानवाला निर्माण केलं त्यावेळेस बायबल सांगतं, देवाने आदाम वरती आणि हवेवरती काय फुंकला, श्वास फुंकला. बरोबर ना. ही ब्रेथ ऑन देम, श्वास फुंकला त्यांच्या नाकपुड्यात, आणि बायबल सांगतं की ती जीवधारी झालेली आहेत. मग ज्यावेळेस देवाने त्यांना निर्माण केलेला आहे त्यावेळेस येशू त्या ठिकाणी आहे.
ती उत्पत्ती त्यांनी निर्माण केलेली आहे. पण ज्यावेळेस योहान कृष्णवर्तमान 20 अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं. ते पहिल्या दिवशी, आठवड्याच्या पहिल्या दिवशी पुनरुत्थान झालं. खबर रिकामी आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेच अंधारातच मरिया मगदालिया मरिया मगदलिया कबरेजवळ आली कबरेजवळ आल्या आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढली हा आहे असे तिने पाहिले. असे तिने पाहिले. तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य ह्यांच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली. या ठिकाणी आठवड्याच्या पहिल्या दिवशी येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे. येशू ख्रिस्तापासून आमचं नवीन जीवन तयार झालेलं आहे. येशूच्या पुनरुत्थानामुळे आम्ही नवीन उत्पत्ती झालेला आहोत आठवड्याच्या पहिल्या दिवशी. आणि बायबल सांगतं नंतर आम्हाला पाहायला मिळतं ज्यावेळेस आपण देवाचं वचन वाचतो 20 अध्याय आणि 21 ते 23 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. वाचूया आपण. येशू त्यांना म्हणा तुम्हाला शांती असो. जसे पित्याने मला तुम्हाकडे पाठविले आहे तसे मी तुम्हास पाठवितो असे बोलून त्यांनी त्यांच्यावरती फुंकार घातला आणि त्यांना म्हटले पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापाची तुम्ही क्षमा कराल त्याची क्षमा झालेली आहे. तशीच ठेवलेली. येशू ख्रिस्ताने काय केलं? त्यांना भेटला आणि त्यांच्यावरती काय टाकला? फुंकार टाकला. देवाने मानव जातीला निर्माण केलं आणि त्यांनी काय केलं? त्यांच्यावरती फुंकार टाकला. येशू ख्रिस्ताच्या शिष्यांना भेटला आणि त्यांच्यावरती काय टाकतो? फुंकार टाकतो आणि म्हणतो मी जातो आणि तुम्ही पवित्र आत्म्याची वाट पहा. आणि बायबल सांगते येशू ख्रिस्त वर घेतल्या गेल्यानंतर सर्व शिष्य लोक एकत्र आले आणि पवित्र आत्म्याची वाट पाहू लागले आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये पवित्र आत्मा त्यांच्यावरती उतरलेला आहे. आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा त्यांच्यावरती उतरला ते भित्रे लोक सामर्थ्यशाली झालेले आहेत. हालेलुया. आणि ते धैर्याने देवाचं वचन बोलू लागले. आजची मंडळी जी आहे ती साक्ष देण्यासाठी तयार असणं गरजेचं आहे. पुनरुत्थित ख्रिस्त उठला आणि त्याने त्या नवीन उत्पत्तीवरती फुंकार टाकलेला आहे यासाठी की त्यांच्यावरती पवित्र आत्म्याचा वर्ष व्हावा आणि त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने संपूर्ण जगाला त्यांनी हलवून सोडलेला आहे. आणि ते 12 प्रेषित ज्यावेळेस बाहेर पडलेले आहेत संपूर्ण जग हादरलेलं आहे आणि ख्रिस्ताची सुवार्ता तुमच्या प्रत आणि माझ्या प्रत आलेली आहे. आज मंडळी या नात्याने त्या पुनरुत्थित ख्रिस्ताचं सामर्थ्य आम्ही अनुभवत असताना त्या पुनरुत्थित ख्रिस्ताची सुवार्ता आज सांगणं ही आमची जबाबदारी आहे. आज जग नाश पावत आहे. जगासाठी ही सुवार्ता मूर्खपणाची आहे. पण लक्षात ठेवा ती सुवार्ता आमच्यासाठी सामर्थ्य आहे. आज ती सुवार्ता आम्हाला या जगाला सांगायची आहे. तो ख्रिस्त आम्हाला या जगाला सांगायचा आहे. प्रारंभीच्या ख्रिस्ती मंडळीवरती ज्यावेळेस पवित्र आत्मा उतरला त्यावेळेस ते शांत राहिले नाही तर ते येशूची सुवार्ता सांगू लागले आणि लाखो आणि हजारो लोक देवाच्या राज्यामध्ये येऊ लागलेले आहेत. आज तुम्ही आणि मी शेवटच्या काळात जीवन जगत आहोत. येशूचं येणं अतिशय जवळ आलेलं आहे आणि ज्यावेळेस येशूचं येणं जवळ येत आहे त्यावेळेस मंडळीची जबाबदारी आहे की ती सुवार्ता पुनरुत्थित ख्रिस्ताची सुवार्ता लोकांप्रत घेऊन जाणं ही आमची जबाबदारी आहे. आज हा पुनरुत्थित ख्रिस्त आम्ही तशा रीतीने स्वीकारायला तयार आहोत काय आज आम्ही आमच्या जीवनामध्ये अनेक त्रासातून जात आहोत, अडचणीतून जात आहोत, प्रॉब्लेममध्ये जात आहोत. पण लक्षात ठेवा येशू म्हणतो मी जगावरती जय मिळवलेला आहे. हालेलुया. जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील पण मी जगावरती विजय मिळवलेला आहे. तुम्ही सुद्धा विजय मिळवू शकता कारण त्याने पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला दिला की तो पवित्र आत्मा आम्हाला शक्ती देणार आहे, सामर्थ्य देणार आहे. शिष्य लोक भीतीने गांगुरून गेलेले होते. त्यांना यहूद्यांची भीती वाटत होती. त्यांना वाटत होतं की ज्या प्रकारे येशू ख्रिस्ताला क्रूरतेने मारण्यात आलेला आहे त्या प्रकारे आम्हाला देखील मारतात की काय याची भीती वाटून ते त्या खोलीमध्ये बंद करून स्वतःला घेतलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या जवळ आलेला आहे. आपण वाचूया 20 अध्याय आणि 19 वचन. त्याच दिवशी आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जे ते शिष्य होते ते तिलदारी यहूद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला, मध्ये उभा राहून म्हणाला तुम्हाला शांती असो. हालेलुया.
लक्षात ठेवा, ज्यावेळेस ते भीतीने ग्रासलेले आहेत ते येशू त्यांच्या मध्ये आलेला आहे. ज्यावेळेस ते एकत्र आले त्यावेळेस अम्माऊस गावावरती ज्यावेळेस ते दोघ जण चालले होते आणि येशू बद्दल बोलत होते त्यावेळेस येशू त्यांच्या बरोबर चालला. हालेलुया. म्हणजे ज्यावेळेस आपण येशूचं दर्शन पाहतो, ज्यावेळेस शिष्य लोक त्याच्याबद्दल बोलत होते त्यावेळेस तो त्यांच्यामध्ये आला. एक वेळेस तो त्यांच्या मध्ये होता, एक त्यांच्या बरोबर होता, एक त्यांच्या मरियेच्या पाठीमागे होता. म्हणजे येशू ख्रिस्त आमच्या अवतीभोवती राहणारा परमेश्वर आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस आम्ही त्याच्या पवित्र आत्म्याने भरतो, त्याच्या सामर्थ्याने भरतो आणि लोकांना साक्ष देतो, त्यावेळेस त्याचं सानिध्य आमच्या बरोबर असतं. जरी आम्ही त्रासातून जात असो, अडचणीतून जात असो, प्रॉब्लेम मधून जात असो, पण तो पुनरुत्थित ख्रिस्त आमच्या बरोबर आहे. आणि म्हणून तो म्हणतो, पहा युगाच्या समाप्तीप्रत मी तुमच्या बरोबर असेल. या जगामध्ये तुम्ही आणि मी त्रासातून जात असो, परंतु तो तुम्हाला आणि मला कदापि सोडणार नाही. भावाने बहिणीनो, कदाचित तुमच्या कॉलनीमध्ये तुम्ही म्हणत असाल की मी एकटाच परिवार आहे, मला कोणी नाही. पण लक्षात ठेवा, तुम्ही असं म्हणत असाल, पण प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या अवतीभोवती राहणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तो पुनरुत्थित ख्रिस्त तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. तो तुम्हाला आणि मला कधी सोडत नाही. ज्याने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे तो विश्वासू प्रभू आहे. हालेलुया. ज्यावेळेस मरिया त्या खबरेकडे गेलेली आहे, रडत आहे, त्यावेळेस स्वर्गदूत तिला म्हणतो, जिवंतांचा शोध तुम्ही मेलेल्यात का करता? तुम्हाला आठवण नाही का? गालिलात असताना त्याने सांगितलं की तो उठणार आहे. होय भावाने बनून तो उठलेला आहे, तो जिवंत प्रभू आहे आणि तो आज तुमच्या आणि माझ्यामध्ये उपस्थित आहे. चला आपण आपल्या जागेवरती उभं राहूया. त्या पुनरुत्थित ख्रिस्ताचं सामर्थ्य आज आपण अनुभवूया. जर तुमच्या जीवनामध्ये ते पुनरुत्थित ख्रिस्ताचं सामर्थ्य अनुभवायचं आहे, तो पवित्र आत्मा स्वीकारूया. कारण शिष्य लोक भीतीने गांगरून गेलेले होते, परंतु ज्या वेळेस येशू त्यांना भेटलेला आहे, त्यांच्यावरती फुंकार घातलेली आहे, त्यांनी पवित्र आत्म्याची वाट पाहिलेली आहे, पवित्र आत्मा त्यांच्यावरती आलेला आहे आणि त्यांना सामर्थ्य मिळालेलं आहे आणि ते धैर्याने येशू गाजू लागलेले आहेत. काय आज तुमच्याद्वारे आणि माझ्याद्वारे या समाजाला येशू गाजवावा अशी इच्छा आहे का? तर आज म्हणूया, देवा ते पुनरुत्थित ख्रिस्ताचं सामर्थ्य मला कळलेलं आहे. बससाठी रक्त साक्षी झाला, त्याच्यावरती धोंडमार करण्यात आली, त्याने येशूसाठी आपलं जीवन दिलेलं आहे. आज अनेक देवाचे लोक होऊन गेलेले आहेत की ज्यांना खऱ्या रीतीने ख्रिस्ताच्या पुनरुत्थित ख्रिस्ताचं सामर्थ्य कळलेलं आहे. त्यावेळेस त्यांनी आपलं जीवन प्रभूला दिलेलं आहे, प्रभूसाठी ते जीवन जगलेलं आहे. पाऊल म्हणतो, मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आज आम्ही त्याच्यासाठी जीवन जगत आहोत का? त्या पुनरुत्थित ख्रिस्तासाठी आम्ही आमचं जीवन जगूया. चला आपण आपले नेत्र बंद करूया, परमेश्वराच्या सानिध्यात जाऊया, प्रार्थना करूया, आराधना करूया. उरालाबा शांदाराबालाबा रियांदालाबा शाखारांदालाबा सांतालाबा राबालाबा Breathe Mariandaraba Shadadabalabadaba. Hallelujah. Hallelujah. Jesus, we worship your name. Jesus, we worship your name, Jesus. Jesus, we worship your name. Ura baba baba balaba shakaranda laba shatara balaba davarida dabarianda laba. आपलं मुख उघड्या, प्रार्थना करूया, प्रार्थना करूया, प्रार्थना करूया. हालेलुया. रबा सांदालाबा रिखा रबा संतालाबा रबा लबा रिदा dabarianda laba shada daba laba daba. हालेलुया. बोलूया देवाजवळ, देवाला बोलूया. ती मरिया त्या कबरेजवळ गेलेली आहे, येशूला भेटण्यासाठी उत्सुक झालेली आहे, येशूच्या दर्शनासाठी उत्सुक झालेली आहे. काय तुमच्या तारणाऱ्याच्या दर्शनासाठी तुम्ही उत्सुक आहात का? हालेलुया. Jesus, we worship your name. Jesus, we worship you. ज्यावेळेस तो तारणारा त्यांना भेटला, तो म्हणतो, शांती असो. आज तुमचं मन जर गोंधळलेलं असेल तर प्रभू तुम्हाला शांती देत आहे. जर तुम्ही आशाहीन झालेला असाल तर प्रभू तुम्हाला आशा देत आहे. हालेलुया. He is our hope. Hallelujah. Hallelujah. Rabba shanda rabba baba 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 laba shakaranda rabba laba rida da barianda laba shada da balaba da barida da barianda rabba laba rida da barianda rabba santa laba rabba. अन्य भाषेतून प्रार्थना करूया, अन्य भाषेतून प्रार्थना करूया, अन्य भाषेतून प्रार्थना करूया. देवाचं सामर्थ्य अनुभवूया. प्रत्येक बंधन तोडूया येशूच्या नावामध्ये. हो, जर तुम्ही पापात असाल तर पाप येशूला कबूल करूया, कारण तो आम्हाला तारण देणारा देव आहे, तो आम्हाला मुक्ती देणारा देव आहे. व्यसनाधीन असाल तर व्यसनातून मुक्त होण्यासाठी देवाजवळ पश्चातापाची प्रार्थना करा आणि देवाला म्हणा की देवा आम्हाला साक्षीदार बनायचं आहे. हालेलुया. I want to become a witness of God. हालेलुया. Oh raba baba baba shandala bara bala bara bala ba rida da barianda la ba shada da bala ba da barida da barianda la bala ba rikara ba sandala ba rianda la ba rida da barianda la ba shada na mala ba da ba.
Hallelujah. Rabba baba shadara bala badara bari dara bari andara bala baraba sandala bara bala ba ridara bari andala ba shadara bala badana ma. Hallelujah. Rabba baba bala ba shadara bala bara bala ba ridara bari andala ba sandala bara bala bara bala bara bala ba rikandara ba shati andala bara bala ba ridara bala ba sandala bara bala bara bala ba. Hallelujah. प्रार्थना करूया. आपलं मुख उघडूया. कोणी शांत राहणार नाही. प्रार्थना करूया. ओ आपल्या जीवनातील बंधन थोडी येशूच्या नावामध्ये देव अद्भुत काम तुमच्या परिवारामध्ये करत आहे. ते सामर्थ्य दैवबाप तुमच्या जीवनामध्ये होतात आहे. अन्य भाषेतून प्रार्थना करूया. ओरा बाबा 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 रिदा बारी अंधारा बाला बा. आपले हात वर करूया. परमेश्वराचं सामर्थ्य अनुभवूया. पुनरुत्थित ख्रिस्ताचं सामर्थ्य अनुभवूया. Hallelujah. Rabba baba 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 laba rida da bari andara balaba shada da balaba da bari da bari andala ba sandala bara balaba rida da bari andara balaba shada da balaba da bari da bari andala bara balaba rika raba baba baba balaba balaba sandala bara balaba rida da bari andara bala. Hallelujah. Hallelujah. Oh raba baba baba shandala bara bala bara bala bara bala bara bala ba ridara bari andala ba shantala bara bala bara bala ba. Thank you Jesus. Thank you Jesus. Lord, we love you and we praise your name, O Lord. Hallelujah. 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 Oh धन्यवाद 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 धन्यवाद. प्रभु तुझी स्तुती करतो Lord Jesus. Hallelujah. Oh raba baba baba shandala baraba sandala baraba la barika raba rida raba rianda raba sandala barianda raba raba la baraba la baraba la ba rida raba rianda raba sandala baraba la ba shakaranda la baraba la ba rida nama la ba sakarando la ba shandala baraba la baraba la ba. Hallelujah. 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 Oh God, we praise your name, oh God. देवा मला तो पुनरुत्थानाचा संदेश देव बापा घेऊन जायचा आहे. मंडळी या नात्याने मला तो पुनरुत्थानाचा संदेश घेऊन जायचा आहे प्रभू येशू. Hallelujah. 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 Rabba baba ba shandala ba sandala ba raba la ba. Sanga mama bandu jana alo जिंकुनिया मरना जा सांगा मम बंधू जना आलो जिंकुनिया जातो पुढते या मागे एच तुम्हा पाशी मागे जातो पुढते या मागे एच तुम्हा पाशी मागे मार्ग मोकळा झाला सगळा फल सांजाळा दावा स्वर्गीचा जेना आना सुखलो की देना जा सांगा मन बंधू जना आलो जिंकुनिया मरना जा सांगा मम बंधू जना आलो जिंकुनिया मरना जा सांगा मम बंधू जना आलो जिंकुनिया मरना. टाळ्या वाजूया आणि प्रभूची आराधना करूया. ओ तो ख्रिस्त उठलेला आहे. तो ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे आणि आज आम्हाला दिनांना सुवार्ता सांगायची आहे. अनेक लोक नाश पावलेले आहेत. त्यांच्या पुढे हा ख्रिस्त घेऊन जायचा आहे. ओ राबा शांदा राबा राबा लाबा रीदा राबा लाबा संदला बरा बला बरा बला बा रीदा नामारी अंदला बा शांदला बरा बला बरा बला बा. Hallelujah. 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 Holy Spirit of God. Holy Spirit of Lord Jesus. Hallelujah. 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 Hallelujah, Jesus. Hallelujah, Jesus. We worship your name, O God. Hallelujah. Riba da daba shanda raba laba. Rika raba sanda laba raba laba. Hallelujah. तू आम्हाला थारण झालेला आहेस. तू आमची आशा आहेस. तू आमचा विश्वास आहे. आणि आज या सकाळच्या वेळेला आम्ही आमचं समर्पण करत असताना तू आमचं समर्पण तो स्वीकार दे बापा. तुझी दैवी कृपा आमच्या जीवनावरती असू दे. आम्ही आमचं समर्पण तुला करतो प्रभू येशू. आज तुझ्या लोकांना मी तुझ्या आधी समर्पित करतो. त्यांच्या परिवारामध्ये तुझी शांती जाऊ दे.
आरोग्य असू दे, आणि ख्रिस्ताचं पुनरुत्थित सामर्थ्य ते अनुभवत असताना अनेकांना सुवार्ता सांगण्यासाठी तू प्रत्येकाचा वापर कर. पवित्र आत्म्याच्या अग्नीने आणि सामर्थ्याने तू त्यांना भर, आणि या दिवसांमध्ये त्यांच्याद्वारे अद्भुत काम तू कर. प्रभू येशूच्या नावात आमेन.